जी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींचे लाखो जे अर्ज आहेत ते बाद होणार आहेत। लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जाणार आहेत। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, लाडक्या बहिणींचं जे आहे राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल, लाखो लाडक्या बहिणी जे आहेत त्यांचे अर्ज बाद होणार। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर काय नवीन अहवाल आहे लाडक्या बहिणींसंदर्भात, मोठी गुड न्यूज आहे, मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर बघा पुढे, राज्यातील महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या आर्थिक व प्रशासकीय परीक्षेतून जात आहेत। एकीकडे या योजनेतून लाखो महिलांना दर महिन्याला 1250 रुपयांचा लाभ दिला जात असला तरी दुसरीकडे राज्याच्या तिजोरीवर त्यांचा प्रचंड ताण जाणवू लागला आहे। त्यामुळे सरकारने आता या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना शोध घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय जवळपास अंतिम केलेला आहे। मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत पुष्टी दिली असून लवकरच या करारावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत दिसत आहे। तर बघा, काय महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाची गुड न्यूज काय आहे, ब्रेकिंग न्यूज काय आहे, लाडक्या बहिणींच्या फायद्याची काय मोठी बातमी आहे। तसेच पुढे बघा, लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जदारांच्या शोधासाठी सरकार पाऊल, लाखो लाभार्थ्यांचे अर्ज बाद होणार। तर बघा काय माहिती आहे, या सामंजस्य करारामागे मुख्य उद्देश म्हणजे लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना आर्थिक स्थितीबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळवणे, योग्य पात्रताधारक महिलांचं नाव देणे, तसेच अनेक अपात्र लाभार्थी यांची योजनेचा गैरफायदा घेत असल्याचा तक्रारी वारंवार समोर असल्याने सरकारी या प्रकरणी कठोर निर्णय घेतले जात आहेत। विशेष बाब म्हणजे कराराच्या माध्यमातून अर्जदार महिलांची उत्पन्न मर्यादा, कुटुंबातील सदस्यांची आर्थिक घडामोडी, चारचाकी मालकी, इतर योजनांचा लाभ, इतर गोष्टींची पडताळणी होणार आहे। सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर बघा, या दरम्यानच मोठा आर्थिक धक्का जो आहे तो राज्याच्या इतर जे आहेत विकास योजनांवर परिणाम करत असल्याचे खुद सत्ताधारी पक्षाचे काही नेते मान्य करत आहेत। शिंदे सेनेतील काही मंत्री उघडपणे बोलत आहे की इतर गरजेच्या योजनांकडे निधी कमी जास्त असल्यामुळे दाखवत आहेत। त्याकडे योजनेतील अपात्र केवळ करण्याचा जो सरकारला काहीसा ताण कमी करण्याचा जो निर्णय आहे तो दिला जात आहे। बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे। व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, कारण लाडक्या बहिणींच्या फायद्याची अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे। पुढे बघा, तसेच प्राप्तिकर विभागाशी विविध कारणांमुळे लवकरच अर्जांची फेड पडताळणी जोरात सुरू होणार आहे। आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे 2.30 लाख अर्ज जे आहेत, तर बघा 2.30 लाख जे अर्ज आहेत ते 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1.10 लाख महिलांचे अर्ज, कुटुंबात चारचाकी मालकी अथवा इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या 1.60 लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। बघा, सर्वच जिल्ह्यातून प्राप्तिकर विभागाकडे आकडेवारी आणि अर्जांची यादी पोहोचली जात आहे। राज्य शासनाने पुढे बघा, राज्य शासनाने एकंदरीत लाडकी बहीण योजना ही सुरुवातीला स्तुत्य होते बघा असली तरी त्याची अंमलबजावणी करताना राज्य सरकारला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आता अपात्र लाभार्थ्यांचे वगळले गेले तरी पात्र लाभार्थ्यांना मिळणारा हप्ता वाढवण्याचा विचार जो आहे तो होऊ शकतो। तोपर्यंत लाडक्या लाभार्थ्यांना हे वाढणार हे निश्चित आहे। बघा, तर लाडकी बहिणींना बघा, तुम्हाला सांगतो मी, ज्या लाखो महिला अपात्र होणार आहेत बघा, त्यामध्ये आता जो तुम्हाला 2100 रुपये लाभ दिला जाणार आहे, आता 2100 रुपये जो तुम्हाला महिन्याचं पेमेंट दिलं जाणार आहे, तर यात बघा तुम्हाला सांगतो मी, जे चारचाकी वाहनवाले आहेत, ठीक आहे, जे चारचाकीवाले आहेत, जे आयकर भरतात, टॅक्स भरतात, सरकारी नोकरदार आहेत, असे जे यातून वगळले जात आहेत, आयकर विभागाकडून जे छाननी म्हणजे जी छाननी प्रक्रिया सुरू आहे, जी पडताळणी सुरू आहे, त्यामध्ये जे वगळले जात आहेत, जे गाडले जात आहेत, तर ते अर्जसंख्या कमी होणार आहे आणि त्यातून आता जो 2100 रुपये लाभ आहे तो तुम्हाला पुढे भविष्यामध्ये मिळू शकतो। ठीक आहे, त्यामुळे ही मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात नवीन आणि सर्वात स्पीडली माहिती देणारा आपल्या चॅनल आहे, त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मी घेऊन येत असतो, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपण जेवढी मेहनत करत असतो तेवढे लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची आपण करत असतो, त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला।
ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात. तर बघा, आज तुमचा आता 21 जुलै आहे. 21 जुलै आहे, तर तुमचा आता शेवटचा आठवडा चालू आहे. येत्या 7 ते 8 दिवसात तुम्हाला हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बघा, आता जशी बी माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि बहुतेक ठिकाणी जे आता गरजू महिला आहेत त्यांना लाभ दिला जाणार आहे. जे आता अगोदर तसं नव्हतं, परंतु आता ही जी कठोर कारवाई होत आहे, म्हणजे जे स्ट्रिक्ट नियम होत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, जे आता महिला गाडल्या जात आहेत, जे छाननी प्रक्रिया सुरू आहे, तर खरंच गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आता सरकार कटिबद्ध झालेले. आणि लवकरच बघा, ज्यांना ज्यांना अर्ज बाद झाले आहेत त्यांना कोणत्या कारणाने बाद झाले आहेत तर ते पण तुम्हाला मी सांगितलेच आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की विचारा. असेच नवनवीन व्हिडिओ, लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.